नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची मोठी खुशखबर येत आहे। जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून टाका। व्हिडिओला लाईक करून ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची मोठी खुशखबर समोर येत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित कालावधीमध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने सरकारकडून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन पेन्शन लागू करण्यात येणार आहे। याबाबत वेळोवेळी कर्मचारी संघटनामार्फत मागणी केली जात आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदर नवीन वेतन आयोग समितीची स्थापना होण्याचे संकेत आहेत। वित्त विभाग आयोगाच्या सल्ल्यानुसार नवीन वेतन आयोगाची रचना करण्यात येते। दिनांक 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी सध्या स्थितीमध्ये नवीन वेतन आयोगाची स्थापना होणे अपेक्षित आहे। पगार आणि पेन्शन मध्ये किती वाढ होणार पहा मित्रांनो। 8व्या वेतन आयोगामध्ये 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनात त्याचप्रमाणे पेन्शन मध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे। यानुसार सध्या स्थितीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये 18,000 रुपयावरून 26,000 रुपये अशी वाढ होईल। तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास किमान मूळ वेतन हे 15,000 रुपयावरून 21,000 रुपये होईल। तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये किमान 3500 वरून 9,000 रुपये वाढ होणार आहे। फायनान्शियल एक्सप्रेस मध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग 1.92 पटीने वाढविला जाण्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। यानुसार किमान मूळ वेतन हे 18,000 रुपयावरून 21,000 इतका होईल। तर राज्यातील कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 15,000 रुपयावरून 18,000 रुपये इतके होणार आहे। कर्मचाऱ्यांची वाढती मागणी व येत्या निवडणुकींच्या अनुषंगाने सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाप्रमाणे लवकरच वेतन पेन्शन लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।